नमस्कार. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा फूड स्टार चॅनलमध्ये स्वागत आहे. चला तर मग आजच्या नवीन रेसिपीला आपण सुरुवात करू. आज आपण बनवणार आहोत पाणीपुरी. त्यासाठी लागणाऱ्या पुऱ्या बनवणार आहोत, गोड पाणी बनवणार आहोत आणि तिखट पाणी. सर्वप्रथम आपण गोड पाणी बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे गूळ घेतला आहे आणि चिंच घेतली आहे. अर्धी वाटी चिंच घेतली आहे आणि अर्धी वाटी गूळ घेतला आहे. आता आपल्याला हे चिंच आणि गूळ एकत्र शिजवून घ्यायचं आहे. चिंच मी धुवून घेतली आहे. आता याच्यामध्ये बिया असतील तर काढून टाकायच्या आहेत. आता मी इथे भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला ही चिंच घ्यायची आहे आणि हा गूळ सुद्धा घ्यायचा आहे. आता ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. त्याच्यामध्ये मी पाणी घालते आणि 5 ते 6 मिनिटं फक्त आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आता मी गॅस चालू करते. त्याच्यावरती आपल्याला 5 मिनिटं फक्त हे शिजवून घ्यायचं आहे. थोडंसं असं चमच्याने मिक्स करायचं आहे. आपला जो गुळ पूर्ण वितळला आहे, याच्यामध्ये चिंच सुद्धा आपली मऊ झाली आहे. अजून 1 मिनिट आपण शिजवून घेऊ याला. आता मी हा गॅस बंद करते आणि हे पाणी आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे. चिंच आणि गूळ आणि मिक्सर मधून आपल्याला वाटून घ्यायचं आहे. चिंच आपली थंड होईपर्यंत आपण हे रगडा बनवायला घेणार आहोत. रगड्यासाठी मी हे सफेद वाटाणे भिजत ठेवले, 7 ते 8 तास भिजवून घ्यायचे आहेत. आता मी हे कुकरमध्ये घेऊन शिजवून घेणार आहे. इथे मी कुकर घेतला आहे. कुकरमध्ये आपल्याला हे वाटाणे घ्यायचे आहेत. याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. अजून थोडं लागेल. त्याच्यामध्ये पाणी घालत आहे. वाटाणे शिजतानाच आपल्याला हळद घालायची आहे त्याच्यामध्ये. मीठ सुद्धा मी आताच घालणार आहे. चवीनुसार मीठ घालणार आहे. आता मी कुकरला झाकण लावून घेणार आहे. कुकरला झाकण लावून गॅसवरती ठेवून 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आता मी गॅसवरती कुकर ठेवते. त्याला गॅस चालू करायचा आहे आणि आपल्याला आता 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आता आपलं हे चिंच आणि गोळ हे थंड झालं आहे. आता आपण मिक्सरमधून त्याला बारीक करून घ्यायचं आहे, म्हणजे पेस्ट करून घ्यायची आहे. आता मी इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे. त्याच्यामध्ये हे मी चिंच आणि गोळाचं सारण घेत आहे. आता आपल्याला हे चांगली याची पेस्ट करून घ्यायची आहे. हे बघा, अशी चांगली पेस्ट झाली आहे. आता आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे. थोडं याच्यामध्ये पाणी घालायचं आहे, म्हणजे गाळलं जाईल चांगलं असं. आता मी त्याच भांड्यामध्ये गाळून घेत आहे. त्याच्यामध्ये आपण चिंच शिजवून घेतली होती. पूर्ण असं मी गाळून घेते. आता
आता आपलं हे गाळून झालं आहे. हा गाळ उरला आहे. आपल्याला ह्याला परत मिक्सरमधून पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं आहे. आता पुन्हा एकदा हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे. चमच्याने हलवायचं आहे ना. तर मी असंच गाळून घेते. आता आपली चिंच गाळून झाली आहे. त्यामध्ये थोडंसं अजून मी पाणी घालणार आहे. थोडंसं त्याच्यामध्ये आपल्याला मसाले ऍड करायचे आहेत. इथे घेतलं आहे अर्धा चमचा जिरा पावडर, भाजून जिऱ्याची पावडर केली आहे. चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये तिखट मसाला घालणार आहे. आता हे चांगलं मिक्स करायचं. आता हे मिक्स करून झाल्यावरती आपल्याला फक्त 2 मिनिटं गरम करून घ्यायचं आहे. नाही गरम केलं तरी चालेल, पण मी गरम करून घेणार आहे 2 मिनिटं. फक्त 2 मिनिटं मी हे गरम करून घेणार आहे. आता हे चांगलं असं गरम झालं आहे. तर मी गॅस बंद करते. थंड करून घेऊ आपण. आता आपलं गोड पाणी सुद्धा तयार झालं आहे. कुकरमध्ये वाटाणे शिजले आहेत. कुकर गरम आहे. थंड करून घेऊ. तोपर्यंत आपण तिखट पाणी बनवून घेऊ. आता आपल्याला तिखट पाणीसाठी कोथिंबीर घेतली आहे 1 वाटी. मिक्सरच्या भांड्यात घेतली आहे. नंतर पुदिना घ्यायचा आहे अर्धी वाटी. ते सुद्धा मिक्सरच्या भांड्यात घेते. नंतर मिरची घेतली आहे. मिरची तुम्हाला जसे आवडेल तिखट त्यानुसारच घ्यायचे आहे. मी इथे 2 मिरची घेतली आहेत. घ्यायचं आहे जिरा पावडर, भाजलेल्या जिऱ्याची पावडर अर्धा चमचा घेतली आहे. नंतर घ्यायचा आहे चाट मसाला पाव चमचा. चवीनुसार मीठ घालायचं आहे. थोडासा गूळ घालणार आहे, छोटा तुकडा असं. आता मी हे वाटून घेणार आहे. आधी पाणी न घालताच वाटायचं, नंतर मग पाणी घालायचं त्याच्यामध्ये. मस्त अशी हिरवीगार आपली पेस्ट तयार झाली आहे बघा. आता इथे बाउलमध्ये थंड पाणी घ्यायचं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये आपली पेस्ट घालायची आहे. मस्त असा हिरवागार कलर आला आहे बघा. अजून थोडंसं पाणी मी ऍड करणार आहे याच्यामध्ये. मस्त असं आपलं हिरवगार असं पाणी तयार झालं आहे. जास्त पातळ सुद्धा नाही आहे, मीडियम असं झालं आहे मस्त. आता आपलं हे गोड पाणी बनवून तयार आहे. तिखट पाणी सुद्धा बनवून तयार आहे. आता आपल्याला बनवायचा आहे रगडा. आता आपण वाटाणे शिजवून घेतले आहेत. कुकर थंड झाला काय बघू. कुकर आपला थंड झाला आहे आणि हा असा उघडलाय मी. रगडा सुद्धा मस्त असा शिजला आहे बघा. थोडं याला असं मॅश करून घ्यायचं आहे. थोडंसं असं मॅश करायचं आहे आता. रगडा आपला चांगला मॅश करून झाला आहे. आता याच्यामध्ये मी घालत आहे चाट मसाला. मीठ आपण आधीच घातलं आहे वाटाणे शिजताना. आता याच्यामध्ये मी तिखट पाणी घालणार आहे.
4 ते 5 चमचे. आणि हे चांगलं असं मिक्स करायचं. आता आपला हा रगडा तयार झाला आहे. आता आपला इथे रगडा तयार आहे, तिखट पाणी तयार आहे आणि गोड पाणी सुद्धा तयार आहे. आता आपल्याला बनवायच्या आहेत पुऱ्या. आता आपल्याला पाणीपुरीच्या पुऱ्या बनवायच्या आहेत. त्यासाठी मी बारीक रवा घेतला आहे अर्धी वाटी आणि पाव वाटी मैदा घेतला आहे. तर रवा आणि मैदा आपल्याला या बाउलमध्ये घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये गरम तेल घालायचं आहे. एकदम गरम गरम कडकडीत असं तेल घालायचं आहे. तर हे सगळं असं चमच्यानेच आपण आधी मिक्स करू. आता हातानेच तेल लावून घ्यायचं आपल्याला रव्याला आणि मैद्याला. आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. थोडं थोडं पाणी घालायचं आहे, एकदम नाही घालायचं. आणि घट्ट असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. एकदम पीठ आपल्याला असं कडकच पाहिजे आहे. आता आपलं हे पीठ असं चांगलं मळून झालं आहे. हे बघा असं कडक पाहिजे आहे. आता 5 ते 10 मिनिटं ठेवून द्यायचं आहे. नंतर आपण पुऱ्या लाटायला घेऊ. पुन्हा एकदा असं चांगलं मळून घ्यायचं. आता आपल्याला याचे छोटे छोटे असे गोळे बनवून घ्यायचे आहेत. आपल्याला पुऱ्या बनवायच्या आहेत त्यासाठी. असे आपल्याला छोटे छोटे गोळे बनवायचे आहेत. असेच मी आता सर्व पिठाचे गोळे बनवून घेते. आता मी ते एक छोटासा गोळा घेतला आहे. त्याची आपल्याला अशी पुरी लाटून घ्यायची आहे. अशाच आपल्याला छोट्या छोट्या ह्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. जास्त जाड नाही लाटायचे आहेत, पातळ पाहिजे आपल्याला. अशा सेम आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. एक दाखवते मी. एवढ्या छोट्या छोट्याच आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत. अशाच प्रकारे मी बाकीच्या उरलेल्या पुऱ्या लाटून घेणार आहे. आता मी ह्या पुऱ्या लाटून घेतल्या आहेत. आता आपण फ्राय करून घेऊ. इथे मी कढईमध्ये तेल गरम व्हायला ठेवलं आहे. तेल चांगलं असं गरम करून घ्यायचं आहे, कडकडीत असं. तेल आता आपलं चांगलं असं गरम झालं आहे. तर आपण त्याच्यामध्ये पुऱ्या सोडून घ्यायच्या आहेत. मस्त अशा फुगल्या आहेत बघा. एका साईडने चांगले असे फ्राय करायचे आहेत, नंतरच पलटी करायची आपल्याला.
आता आपण पलटी करू. आता ह्या आपल्या पुऱ्या झाल्या आहेत, मी काढून घेते. छान अशा फुगल्या ते बघा. तर बाकीच्या पुऱ्या सुद्धा अशाच फ्राय करून घ्यायच्या आहेत. ही आपली पुरी फुगली नाहीये. अशा आपल्या पुऱ्या फुगल्या पाहिजेत. आता उरलेल्या पुऱ्या मी अशाच फ्राय करून घेणार आहे. आता आपल्या पाणीपुरीच्या पुऱ्या, गोड पाणी, तिखट पाणी आणि रगडा सर्व आपलं तयार झालं आहे. चला तर मग रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.